नमस्कार व्यावसायिक मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग फॉर बिझनेसमॅन 2024 आणि 25 या ट्रेनिंग कोर्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय. मित्रांनो, आपण पाठीमागच्या लेसनमध्ये मार्केटिंग प्लॅन म्हणजे काय याच्याविषयी आपण बघितलं. आता थोडंसं आपण पुढे जातोय की ज्या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचा प्रयत्न केलाय, व्हॉट इज प्रोडक्ट मार्केटिंग. मित्रांनो, आपल्याला प्रोडक्ट मार्केटिंग म्हणजे नेमकं काय याविषयी सुद्धा थोडीशी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, कसं होतं, प्रोडक्ट मार्केटिंग आणि प्रोडक्ट मॅनेजमेंट अशा दोन्हीमध्ये खरं नेमका फरक आहे हेच आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. मित्रांनो, प्रोडक्ट मार्केटिंग म्हणजे काय बघा, थोडंसं इथे इंग्लिशमध्ये दिलंय, मी वाचतोय, मी तुम्हाला मराठीमध्ये करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. प्रोडक्ट मार्केटिंग इज द प्रोसेस ऑफ प्रमोटिंग युअर प्रोडक्ट अँड कम्युनिकेटिंग इट्स अ व्हॅल्यू टू द कस्टमर्स. म्हणजे प्रोडक्ट मार्केटिंग म्हणजे एक अशी प्रोसेस की जे तुम्ही तुमचे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या ग्राहकापर्यंत प्रमोट करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं, तो प्रोडक्ट प्रमोट करत असताना त्या प्रोडक्टची व्हॅल्यू तुम्ही तुमच्या ग्राहकांना सांगणं अत्यंत महत्वाचं आहे, जेणेकरून ते सहज ग्राहक तुमचा प्रोडक्ट खरेदी करतील. त्या प्रोडक्टचं महत्व काय आहे, त्या प्रोडक्टचे बेनिफिट्स तुमच्या ग्राहकांसाठी काय आहेत, त्या ग्राहकांना तुमच्या प्रोडक्टचा काय नेमका फायदा होणार आहे हे तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्यांना त्याची व्हॅल्यू तुमच्या प्रोडक्टची तुमच्या ग्राहकांना सांगणं गरजेचं आहे. द प्रोडक्ट डेफिनेशन इन मार्केटिंग रेफर्स टू अन आयटम. बघा या स्क्रीनवरती, आयटम और द सर्व्हिस अ कंपनी ऑफर्स टू मीट द नीड अँड वॉन्ट्स टू बायर्स. म्हणजेच तुम्ही तुमच्या ग्राहकांना सांगा की तुमचा प्रोडक्ट त्यांच्यासाठी किती महत्वाचा आहे, जेणेकरून तुमचे ग्राहक आहेत ना ते सहज प्रोडक्ट घेतील. मग जसे क्लोथिंग प्रोडक्ट असेल, इन्शुरन्स पॉलिसी असतील किंवा एखादं सॉफ्टवेअर असेल, हे ते कसं विकत घेतील या ठिकाणी तुम्हाला मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही स्क्रीनवरती इथं तुम्ही म्हणजे कंटेंट पाहू शकता. इंग्लिशमध्ये जरी दिलेला असला तर तुम्ही मराठीमध्ये कन्वर्ट करून तुम्ही तो वाचू शकताय. आता मित्रांनो, थोडंसं बघा, तुमच्या स्क्रीनवरती मी इथं दाखवलंय प्रोडक्ट मार्केटिंग आणि ब्रँड मार्केटिंग या दोन्हीतला नेमका फरक काय. प्रोडक्ट मार्केटिंग आणि ब्रँड मार्केटिंग. प्रोडक्ट मार्केटिंग म्हणजे तुमच्या व्यवसायाच्या आतमध्ये असलेले प्रोडक्ट तुमच्या इच्छित ग्राहकापर्यंत योग्य पद्धतीनं पोहोचवणं म्हणजे प्रोडक्ट मार्केटिंग. या ठिकाणी बघा, इथे एक छोटंसं आपण एक्झाम्पल बघितलंय. ऍपल मोबाईलचं इथे एक्झाम्पल दाखवलेलं आहे. आयफोन 15 वाव अशी एक तुम्हाला इथे जाहिरात दाखवण्याचा प्रयत्न केलाय. टेक अ लुक ऍट धिस ऍपल. बघा इथे एक टेक्स्ट दिलाय, टेक लुक ऍट द ऍपल. त्याच्या समोर इथं व्हिडिओ प्रमोटिंग दिले, त्याच्यावरती क्लिक करा. बघा तुमच्या समोर युट्यूबला एक व्हिडिओ प्ले झालेला दिसेल. मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला एक एक्झाम्पल, म्हणजे ह्याला म्हणायचं प्रोडक्ट प्रमोट करणं, प्रोडक्टचं मार्केटिंग करणं. म्हणजे ज्या काय प्रोडक्टचे फीचर्स आहेत किंवा या सगळ्या गोष्टी तुमच्या ग्राहकापर्यंत पोहोचवणं, त्या प्रोडक्टचे फीचर्स व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणं म्हणजे प्रोडक्टचं प्रमोटिंग करणं. त्यानंतर परत मी नंतर जस्ट इथे येतोय. आता या ठिकाणी बघा, मग आता ब्रँड मार्केटिंग म्हणजे काय, तर तुमच्या व्यवसायाचं नाव, उदाहरणार्थ ऍपल कंपनीचं नाव ऍपल कंपनीने योग्य पद्धतीने त्यांच्या ग्राहकापर्यंत जी पोहोचवण्याची जी स्ट्रॅटेजी आहे त्याला ब्रँड मार्केटिंग म्हणतात. म्हणजे कंपनीचं नाव ग्राहकापर्यंत पोहोचवणं ब्रँड मार्केटिंग आणि कंपनीतील प्रोडक्ट ग्राहकापर्यंत पोहोचवणं त्याला म्हणतात प्रोडक्ट मार्केटिंग. अशा पद्धतीनं बघा, आता लेट्स लुक ऍट अनादर ऍपल कॅम्पियन एव्हरी प्रोडक्ट कार्बन नॅचरल बाय 2030 असं मी इथे हेडिंग दिलंय. त्या लिंकवरती क्लिक करा. म्हणजे ऍपल कंपनीनं स्वतःचा ब्रँड कशा पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून प्रमोट केलाय बघा. म्हणजे कंपनीला प्रमोट करायचा त्यांनी प्रयत्न केलाय, याला म्हणतात ब्रँड मार्केटिंग. त्यानंतर आता प्रोडक्ट मार्केटिंग आणि प्रोडक्ट मॅनेजमेंट यामधला जो फरक आहे मी इथं देण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही इथं मराठीमध्ये कन्वर्ट करून इथं वाचू शकताय, बघू शकताय. बघा आता इथं प्रोडक्ट मार्केटिंग आणि प्रोडक्ट मॅनेजमेंट यातला काय आता फरक आहे. पहिला फरक आपण बघितला प्रोडक्ट मार्केटिंग आणि ब्रँड मार्केटिंग. म्हणजेच प्रोडक्ट ग्राहकापर्यंत योग्यरित्या पोहोचवणं प्रोडक्ट मार्केटिंग आणि कंपनीचं नाव ग्राहकापर्यंत योग्यरित्या पोहोचवणं त्याला म्हणतात ब्रँड मार्केटिंग. आता प्रोडक्ट मार्केटिंग नंतर येतं ते प्रोडक्ट मॅनेजमेंट. म्हणजे प्रोडक्ट पोहोचल्यानंतर कॉम्पिटिटरच्या तुलनेत आपला प्रोडक्ट कसा पोहोचला, तो टॉप लेवलला आपला प्रोडक्ट कॉम्पिटिटरच्या तुलनेत आहे का, मग त्यानंतर परत अजून येणारे प्रोडक्ट कशा पद्धतीने आपण पोहोचवायचे, मग परत प्रोडक्ट अजून कसा आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल आपल्या ग्राहकांसाठी, यासाठी या प्रोडक्ट मार्केटिंगसाठी रचल्या जाणारे सगळे प्लॅन म्हणजेच प्रोडक्ट मॅनेजमेंट. अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी जो इंग्लिश कंटेंट दिलाय मराठीमध्ये तो कन्वर्ट करून तुम्ही बघू शकताय, पाहू शकताय. मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्ही भाषेमध्ये तुम्ही कन्वर्ट करून हा वाचू शकताय. अशा पद्धतीने मी या लेसन मध्ये आपल्या समोर
प्रोडक्ट प्रमोटिंग आणि ब्रँड प्रमोटिंग म्हणजे काय यातला दोन्हीतला नेमका फरक सांगण्याचा प्रयत्न केलाय अगदी चांगल्या पद्धतीनं सोप्या भाषेमध्ये. आणि त्यानंतर प्रोडक्ट प्रमोटिंग आणि प्रोडक्ट मॅनेजमेंट या दोन्हीतला फरक मी सांगण्याचा अगदी छोटासा प्रयत्न केलाय मी. तर मित्रांनो, आजचा हा लेसन आपल्याला कसा वाटला सांगा. या लेसन बद्दल जर काय तुम्हाला शंका असतील, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्कीच तिथं कमेंट नोंदवू शकता. इथं कमेंटला क्लिक करून मी नक्कीच याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि असंच आपल्याला दररोज भेटत जायचं आहे. मी आता तुम्हाला भेटतोय येणाऱ्या नेक्स्ट लेसन मध्ये, की ज्या ठिकाणी हाऊ टू क्रिएट अ सक्सेसफुल प्रोडक्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी अगदी 6 स्टेप्स मध्ये तुम्ही तुमच्या प्रोडक्ट प्रमोटिंग साठी कशा पद्धतीने प्लॅन रचायचा या संदर्भात मी तुम्हाला पुढच्या लेसन मध्ये सांगणार आहे.